नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा जागेबद्दल जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी करिअरचे दरवाजे उघडे आहेत. हो, मी बोलतेय नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीबद्दल, म्हणजेच NPL. चला मग जाणून घेऊया की इथे नक्की काय काय संधी आहेत. NPL म्हणजे फक्त एक लॅब नाही आहे, तर ती आपल्या देशातली एक सर्वोच्च संशोधन संस्था आहे, जी थेट CSIRच्या अंतर्गत येते. सोप्या भाषेत सांगायचं तर इथे काम करणं म्हणजे देशाच्या सायंटिफिक प्रगतीचा थेट हिस्सा बनणं. केवढी मोठी गोष्ट ही, नाही का? ठीक आहे, संस्था तर खूप मोठी आहे. पण मग इथे नक्की कोणत्या प्रकारच्या करिअर संधी आहेत? म्हणजे तिथे नेमकं काय काम करावं लागतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथे नोकरी मिळवायची कशी? चला तर मग आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी NPL मधल्या मुख्य संधी कोणत्या आहेत ते बघू. मग तिथे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रवेश प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊ. त्यानंतर पगार आणि करिअरमध्ये वाढ कशी होते यावर बोलू. आणि शेवटी NPL मध्ये काम करणं का फायद्याचं आहे हे सुद्धा पाहूया. चला, सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या मुद्द्यापासून. NPL मध्ये कोणत्या मुख्य भूमिका आहेत? तर सगळ्यात पहिली आणि अर्थातच सगळ्यात प्रतिष्ठित भूमिका ती म्हणजे सायंटिस्टची. इथे का म्हणजे खरं संशोधन, नॅनो टेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स अशा फ्युचरिस्टिक क्षेत्रांमध्ये R&D करून देशासाठी काहीतरी नवीन, काहीतरी मोठं करण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. आता दुसरी महत्त्वाची भूमिका आहे टेक्निकल स्टाफची. बघा, सायंटिस्ट तर रिसर्च करतात, पण त्यांना मदत लागतेच. तर हे काम टेक्निशियन आणि टेक्निकल असिस्टंट करतात. संशोधनासाठी लागणारी जी हायटेक महागडी उपकरणं असतात ती हाताळणं, एक्सपेरिमेंट्समध्ये सायंटिस्टना मदत करणं, ही सगळी जबाबदारी त्यांची असते. खरं सांगायचं तर त्यांच्याशिवाय कोणताही प्रयोग पूर्णच होऊ शकत नाही. आणि हो, तिसरा एक मार्ग आहे. तो म्हणजे रिसर्च फेलो म्हणून जॉईन होण्याचा. ज्युनियर रिसर्च फेलो म्हणजे JRF किंवा सिनियर रिसर्च फेलो म्हणजे SRF. यामध्ये कसं असतं की एका ठराविक रिसर्च प्रोजेक्टवर काम करता येतं. आणि हा मार्ग म्हणजे पुढे जाऊन PhD करण्याचा किंवा सायंटिस्ट बनण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल असतं. ओके, तर या भूमिकांबद्दल आपल्याला कळालं, पण आता प्रश्न येतो की ह्या पदांपर्यंत पोहोचायचं कसं? म्हणजे पात्रता काय लागते, निवड प्रक्रिया कशी असते? चला आता हे समजून घेऊया. आता समोरच्या टेबलवर नजर टाकूया. बघा, सायंटिस्ट पदासाठी PhD असेल तर उत्तमच, त्याला प्राधान्य दिलं जातं. पण M.Tech किंवा B.Tech प्लस गेट स्कोर असलेले सुद्धा अर्ज करू शकतात. त्यानंतर JRF, इथे CSIR नेट किंवा गेट स्कोर खूप महत्त्वाचा ठरतो आणि मग मुलाखत होते. आणि टेक्निशियन पदासाठी आधी एक लेखी परीक्षा असते आणि मग एक स्किल टेस्ट. अच्छा, मग प्रश्न पडतो की नक्की कोणत्या फील्डमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. तर NPL मध्ये काही विशिष्ट क्षेत्रांना जास्त मागणी आहे, जसं की फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि मेट्रोलॉजी. म्हणजे जर यापैकी कुठल्या विषयात शिक्षण झालं असेल तर NPL मध्ये संधी मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. चला आता येऊया त्या मुद्द्यावर जो सगळ्यांच्याच मनात असतो, म्हणजे पगार आणि करिअरमधली वाढ. NPL मध्ये सॅलरी पॅकेज कसं असतं आणि भविष्यात प्रगतीचे मार्ग कसे आहेत ते बघूया. तर पगाराचे आकडे बघूया. एका सायंटिस्टची सॅलरी साधारणपणे 70,000 ते अगदी 1.5 लाख रुपये प्रति महिना असू शकते. जबरदस्त आहे नाही का? JRFला साधारणपणे 37,000 रुपये मिळतात आणि टेक्निशियनचा पगार हा 20,000 ते 50,000च्या रेंजमध्ये असतो. आणि करिअरमधल्या प्रगतीचं काय? तर NPL मध्ये हा मार्ग अगदी स्पष्ट आहे. JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून सुरुवात करता येते. त्यानंतर SRF, मग सायंटिस्ट, मग सिनियर सायंटिस्ट आणि असं करत करत थेट संचालक पदापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे एक अगदी ठरलेली, स्पष्ट अशी करिअरची शिडी आहे. ओके, पगार चांगला आहे, प्रगतीची संधी आहे, पण तरीही प्रश्न उरतोच की NPL मध्येच का काम करायचं? दुसऱ्या कुठल्याही कंपनीत किंवा संस्थेत का नाही? चला, याचे काही खास फायदे पाहूया. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इथे मिळणारं टॉप लेव्हल संशोधनाचं वातावरण. दुसरं म्हणजे ही सरकारी नोकरी आहे, त्यामुळे जॉब सिक्युरिटीची चिंता नाही. इतकंच नाही तर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत मिळून काम करण्याची संधी मिळते. आणि विचार करा, ॲटॉमिक क्लॉकसारख्या अत्याधुनिक म्हणजे एकदम कटिंग एज तंत्रज्ञानावर काम करायला मिळतं. हा अनुभव दुसरीकडे कुठे मिळणार? थोडक्यात काय, तर NPL मध्ये सायंटिस्ट, रिसर्च फेलो, टेक्निशियन इतकंच काय तर इंटर्न म्हणूनही काम करता येतं
आणि जर आवड फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा चिप डिझाईन यासारख्या विषयांमध्ये असेल तर मग NPL पेक्षा चांगला पर्याय शोधून सापडणार नाही. तर ही सगळी माहिती ऐकल्यावर आता एक प्रश्न नक्कीच समोर येतो. विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याचं ध्येय असेल तर त्यासाठी NPL हा योग्य मार्ग ठरू शकतो का? यावर नक्की विचार व्हायला हवा.